नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूरचा इथला निवासी संपादक. आम्ही दर आठवड्याला काय करतो, त्या काळात काही घडलेल्या घटना असतील, महत्त्वाचं काहीतरी राजकीय उलथापालथ असेल, गुन्हेगारी विश्वातली असेल, निसर्गाच्या संबंधित असेल किंवा एखाद्या समूहाचं किंवा एखाद्या घटकाचं असा काहीतरी फार मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल, त्या प्रश्नावर चर्चा करायला त्याच घटकातल्या अनेक लोकांना आम्ही बोलवतो. साधारण काय असं एक कुठली तरी घटना घडते, ती येते, जेवढी मला माहिती असते बातमीदार म्हणून तेवढीच वृत्तपत्रात सगळीकडे येते. त्याच्या पलीकडं काय दडलेलं आहे, नेमकं आणखी काय या एखाद्या विषयाला बाजू असतील, हे कधी झटकन पुढं येत नाही. पुढं मागं काहीतरी येतं आहे. पण एखाद्या आता तुमच्या सगळ्या मंडळींच्याबद्दल एखादी टीकेचं जर तुम्ही वाचत असाल, टीका झाली तर सगळे टीका करणं फार सोपं आहे. आम्हालाही टीका करणं फार सोपं आहे. पण ते असे आहे, असे वागतात, हे करतात, ते करतात. पण ही तुम्ही शेवटी माणसं आहात. हे काय तुम्हाला अगदी आनंद वाटतो का हे आपल्या वाट्याला आलं? जे काय भोगत असाल तुम्ही, ते आता तुमचा हा दिसणारा चेहरा वेगळा आणि तुमच्या मनात एक खदखद अशी वाटत असेल. म्हणजे ज्यावेळा आम्ही काही टीका टिप्पणी करतो, उपहास करतो, तुमच्यावर एखादं असं विचित्र गाणी रचतो किंवा तुमची टिंगल टवाळी होईल असं समाज वागत असतो, तेव्हा तुम्ही देखील हसत असता. पण मला खात्री आहे ते हसणं तुमचं कृत्रिम असतं. हो, तुम्हाला आता हे करायसाठी काहीतरी लोकांच्यासाठी म्हणून तुम्ही हे करत असता. तर आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना का बोलवलं की तुम्ही या विषयावर बोलावं की आमची ही अवस्था काय आहे, व्यवस्था आमच्याकडे, शासन व्यवस्था आमच्याकडे कशा पद्धतीनं बघते, तुम्हाला काय अपेक्षित आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केले की तुम्हीही समान अधिकार तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी जाहीर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कमी आहात, कुठंतरी बाजूला फेकले गेलेलं तसं अजिबात नाही आहे, म्हणजे घटनेत देखील आता. त्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. पण आता कसं तुम्ही निदान बोलायला तरी लागला. पण तृतीयपंथीयांच्या अनेक पिढ्या कशा संपून गेल्या तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल एका महिलेला किती तिच्या वाट्याला शेवटच्या आयुष्यात दुःख आलं. तर ते येऊ नये. तुम्ही आता सुशिक्षित आहात, शिकलेल्या काही या ह्याच्यात आहेत. महापालिका निवडणुकीला तर तुम्ही दोघी उभारला होता, म्हणजे तुम्हाला आपल्या अधिकाराची आता चांगली जाणीव झालेली आहे. तर तुम्हाला या जाणवणाऱ्या रोज जगताना जाणवणाऱ्या समस्या, आणि तुम्हाला काय वाटतं की आमच्यासाठी हे केलं, म्हणजे असं का नाही की बाबा कोण आमच्याकडे बघतच नाही वगैरे, हे ठीक आहे. पण तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीनं झालं तर आमचा हा समाज आहे तो एक चांगल्या पद्धतीनं जगू शकेल. इथं बसलेल्या सर्व व्यासपीठांना नमस्कार. मी सुनील उर्फ अन्नू जयवंत ढेरे आणि प्रामुख्यानं मी एक रील स्टार आहे. माझे रील्स जर बघितले तर विचार करण्यासारखे असतात. आता बोलायचं झालं समाजाबद्दल, 2014 मध्ये आमचा कायदा लागू झाला. तेव्हापासून आम्हाला अजून म्हणजे समाजाने इतकं प्रभावित घेतलेलं नाही आहे. म्हणावं तसं आम्हाला समाजाकडून अपेक्षा नाही मिळत, रिस्पॉन्स मिळत नाही आहे. आज कोणी इथल्या आमच्यात भगिनी आहेत त्या सिग्नलवर मागतात, त्यांच्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कोण मायेने देतोय, कोण वरनं टाकते, असं जेणेकरून म्हणजे स्पर्श नको आमच्या लोकांचा. आणि ज्या वेळेला तुम्ही आम्हाला तुमच्या घरी बोलवता, चार चौकातनं तुम्ही पाठीमागच्या दरवाजानं आम्हाला आत घेता की आमच्या मुलांना आशीर्वाद द्या. आम्ही फक्त काय करतो, आम्हाला फक्त 10 रुपये मिळत. आम्ही लय पण मागत नाही, फक्त 10 रुपये. कधी पण कुठं पण असलं तर भैया 10 रुपये देतो, तेवढंच असतं आमचं. आम्ही त्या 10 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला 10 लाखाचा आशीर्वाद देतो. आम्ही सहजच असं 10 रुपये घेतले मिळाले म्हणून आम्ही निघून जात नाही. आशीर्वाद असू दे, आई जगदंबा तुझं कल्याण करू दे, तुझी काय इडापिडा असेल सगळी निघून जाऊ दे. आम्ही जर तुमच्याबद्दल इतका आपलेपणाने जर बोलत असेल तर तुम्ही का आमच्याशी असं वागता? मग मला समाजाला हेच विचारायचं आहे. अजून तुम्ही का आम्हाला तुमच्या प्रवाहात घेतलं नाही? आम्हाला तुमच्या बरोबर चालण्याचं हे का दिलेलं नाही? आज मी माझ्या 2 वर्ष झालं, म्हणजे मी माझं नशीब समजते की माझ्या गल्लीतल्या बायकांनी मला पुढाकार दिला, मला त्या बचत गटाचं अध्यक्ष केलं. आज शाह मॅडम सुद्धा विचार केल्या की एक ट्रान्सजेंडर बचत गट चालवतोय, म्हणजे ही विचार करण्याची गोष्ट आहे. मला समाजाला दाखवून द्यायचं आहे. आज माझी SY झाली आहे, पण माझा उपयोग काय आहे एवढं शिक्षण घेऊन? आता मला सगळे ते प्राध्यापक ते सगळे कॉल करून म्हणतात की बसा तुम्ही पुढचं शिक्षण घ्या. कमवायच्या वेळेत जर आम्ही शिक्षण घ्यायला लागलो तर आमची कमाई कशी होणार आहे?
आमच्या एकटा मिळवणारा असतो, पाठीमागे 4 जण बसून खाणारे असतात, तो आम्हाला विचार करायचा असतो. स्वतःपुरता विचार करून नाहीच. महिलांच्याकडून जर म्हणाय गेलं तर सर मला तरी माझ्या मनावर तसा प्रतिसाद मिळतो. कारण महिला एक कधी म्हणजे असं गलिच्छ नजरेनं बघत नाहीत त्या. पुरुषांचं सांगायचं झालं तर कोणी ताई म्हणून पण बघतंय, कोणी आई म्हणून पण बघतंय, कोणी दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा बघत असते. ज्याची त्याची नजर असते. कोल्हापूरवाल्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर उगीच म्हणत नाहीत की जगात भारी आम्ही कोल्हापुरी. काहीतरी त्याला स्टेटस आहे आपल्या कोल्हापुराचा. माया प्रेम घ्यावं तर ते कोल्हापूरवाल्यांच्याकडं घ्या. शिवीतनं सुद्धा त्यांची माया असते. नमस्कार, मी अंकिता मयुरी आळवेकर. मी राहते कोल्हापूरचीच आहे. तर सांगायचा असा विषय आहे की मला कोल्हापूरमध्ये फर्स्ट ट्रान्सजेंडर मी असेल की रोटरी क्लबमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आता मी सध्या जॉब करतो आणि माझं BSc नर्सिंग झालेलं आहे. तर मी एक ट्रान्सजेंडर जरी असले तरी मी रोटरी क्लबमध्ये काम करताना मला असं वाटतंय की आता आमच्यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्ती पुढे येत आहेत आणि आम्हाला सहकार्याचा हात घेऊन आम्हाला पुढे घेऊन जात आहेत. काय हे मला सांगण्याचं. डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्रत्येकजण आहेत, पण प्रत्येकासोबत काम करायला लागतं आणि काम करण्याचा अनुभव पण छान मिळत आहे. म्हणजे प्रतिसाद छान आहे. माझं नाव सपना माने आहे आणि माझ्या भगिनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये उभारलेले आहेत आणि म्हणजे आमच्या भगिनी पुढे येण्यासाठी जनतेच्या पुढे येण्यासाठी माझ्या भगिनी उभारलेल्या आहेत. जनतेने पण मान्य करावे आणि आम्ही जनतेसाठी आम्ही पुढे येतोय आणि आम्ही पुढे येत असताना जनतेनं पण हे माणूस ही पण माणसंच आहेत आणि आपल्यातलीच आहेत. आम्हालाही कुठेतरी आईने जन्म दिला आहे. आम्ही पण एका आईच्या पोटी जन्म घेऊन जगात म्हणजे एक हे झालेलं आहे. त्यामुळं कसं माझा एक शिष्य आहे जोया दिन्नी म्हणून, त्यांनी पण म्हणजे आमच्यातली भरपूर लोकांनी शिक्षण भरपूर झालेलं आहे. माझा शिष्य आता कॉलेजमध्ये सायबर कॉलेजला आहे. परत ह्या माझ्या भगिनी, परत माझे शिष्य भरपूर आहेत पण भरपूर शिकलेले आहेत. जसं की आम्ही जनतेसाठी जनतेसाठीच आहे आणि आम्ही की लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण लोकांनी पण आम्हाला स्वीकारायला पाहिजे की ही पण आपल्यातलीच आहेत, जेणेकरून ही पण लोक माझे बहीण, माझे कोणतरी आई, कोणतरी बहीण, कोणतरी असे मावशी वगैरे म्हणणारी, म्हणजे त्यातलेच आम्ही पण आहोत. कोणतरी आम्हाला जाता येता पण देवा 10 रुपये 5 रुपये आम्हाला 1-2 रुपये दिलेसुद्धा त्यात पण आम्ही समाधान आहे. दुकानात जाताना 2 रुपये दिले तरी आम्ही त्यात समाधान आहे. म्हणून कसं असतं माहिती आहे का, लोक बोलताना पण बोलतात पण ते लोकांना दिसत नाही. जिथं आम्ही दुकानात जातो की दादा द्या, कोणी देतात आणि कोण म्हणतात आत्ताच येऊन गेलेत. असे लोक खोटं पण दुकानदार असतात, जे दुकानदार असतात ते लोक खोटं पण बोलत असतात की रोज येणारे असतात. किंवा आम्ही जरी की दुकानात गेलो, ठीक आहे दादा येऊन गेले ना, ठीक आहे द्या, मला देणार असलं तर द्या, नाही तर राहू दे, असं म्हणणारे पण समजूतदार असतात आमच्यातली लोक. पण कसं असतं माहिती काय, माणसाच्या बघण्याचे दृष्टिकोन आमच्यावर वेगळे असतात. त्यामुळं आम्हाला पण जरासं माणसं ताकसांड करत असतात. कारण आम्हाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानमध्ये पण आमचा उल्लेख आहे. त्यामुळं कसं आहे माहिती का, आम्हाला पण जनतेसमोर येऊ द्या आणि जनतेनं आम्हाला स्वीकार करू द्या, हीच फक्त आम्हाला अपेक्षा. पण कसं आहे माहिती काय, जरी शिकलेला जरी माणूस असलो किंवा आम्ही देवाचं जरी असलो, जरी शिकून जरी आम्ही जॉब जरी केलो तर माणसाचा दृष्टिकोन काय होणार आहे की ही देव आहे. पण कुठंही जरी गेलो तर हिणवतात ना की बाबा, आपण जात असलो की कुठल्या जरी शॉपमध्ये गेलो, आम्ही आता दुकानं मागायला तरी कंपल्सरी असतोच, पण आम्ही खरेदीला जरी गेलो कुठं तरी शॉपमध्ये काहीतरी खरेदी वगैरे करायला गेलो की तिथं गेलो तर माणसं हिणवतात, बाबा ही आल्यात, आपण इकडून आम्ही इकडून आले तर हे इकडून जातात. पण ते का म्हणून काही जण भरपूर आहेत
की लपवण्याचा प्रयत्न करतात, पण कसं तेही न कळते होतच ते, म्हणजे माणसांना ते कळतंच. कुठं देवी शक्ती असते ना, ती देवी शक्ती गप्प बसत नाही. लक्षात आलं, जरी तो किती पुरुषासारखा पुरुष जरी राहिला, जरी त्याच्यात ते जरा करंट असतोय, म्हणजे जे काय असतंय त्यात ते होऊनच जाते. पण मी काय म्हणतोय, आज समाजाने आमच्यासारखे लोक कुठेही उभारतात किंवा परीख पूल वगैरे, आता तुम्ही म्हटलात ते ठीक आहे, तिथं उभारतात, बरोबर आहे. तिथं काय म्हणतात लोक की बाबा तिथून जायचं नाही, तिथं हिजडे असतात, बरोबर आहे. तीच लोक नावं ठेवणारीच असं जातात आणि मागून जातात आणि फोडून येतात. त्यामुळं जी बोलणारी असतात ना, तीच लोक ते करत असतात. पण आम्ही काय म्हणू शकत नाही की लोक असं म्हणतात वगैरे. ती कुठंतरी आमची मजबुरी असत्या किंवा कुणाचं तरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच. जे करून ज्याने कोण काही करू असे वागत असले तर आम्ही त्याला पकडून आम्ही त्याला विचारू शकतो की बाबा तू असा का करालास, किंवा तू आमच्यातलाच आहेस काय दुसऱ्यांच्यातला, ते आम्हाला म्हणजे कळतंच की बहिरूपी पण असतात किंवा आमच्यातली वेश करून बाहेर फिरणारे भरपूर असतात. त्या ठिकाणी आम्ही स्वतः आमचे गुरु आम्ही जाऊन विचारू शकतो आणि तेव्हा तिथून पुढं ते तसलं काय होत नाही. आणि जेणेकरून महाराष्ट्रात कोल्हापुरात तरी बहिरूपी कोण नाही आहे, आपल्यात तरी महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे की बाबा आमच्यासारखी वेश करून किंवा आमची टिंगल करणे किंवा आमचे कपडे घालून किंवा मागणे वगैरे कोल्हापुरात कोणी नाही आहे. नमस्कार, मी सुहासिनी यशवंत देवमाने, राहणारी कोल्हापूरचीच आहे. आणि आता सगळे ओळखत असाल तर सध्या झालेल्या महानगरपालिकेच्या संदर्भात तर आपण सगळेजण ओळखतच असाल. आता जी महानगरपालिका निवडणूक झाली 2025-26ची, यामध्ये प्रभाग क्रमांक 17 विक्रमनगर, टेमलाईवाडी, राजननगर अशा प्रभागामधून मी महिला सर्वसाधारण ह्या प्रवर्गातून निवडणुकीला उभी होते. आणि उभी असताना आपण अपक्ष म्हणून उभी होते. तर त्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला. पण पराभव हा झाला जरी असला तरी तो आमच्यासाठी एक प्रकारचा विजयच आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच आम्ही 2 तृतीयपंथी भगिनींनी प्रभाग क्रमांक 17मधून मी आणि प्रभाग क्रमांक 20मधून शिवानी गजबर आम्ही दोघी भगिनींनी ह्यावेळेस निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. आणि त्यानुसार जी निवडणूक झाली ह्याच्यामध्ये आज आम्हाला एक बघायचं होतं की लोक आपल्याला किती प्रतिसाद देतात, कितपत स्वीकारतात. आज जर एक देवा किंवा देवाचा माणूस म्हणून जर लोक एक ठराविक मर्यादेपर्यंत जर आपल्याला स्वीकारत असतील तर पुढं जाऊन एक संविधानिक प्रतिनिधित्व कितपत देतात हे बघायचं होतं. आणि त्यामध्ये मला ह्या निवडणुकीमध्ये 990 असं, मी अपक्ष असताना सुद्धा 990 मतं पडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी 990 म्हणजे 1000 लोकांनी तरी आपल्याला आता स्वीकारलेलं आहे. आणि समाजामधलं हे आमचं पहिलंच पाऊल आहे. आमच्या समाजाच्या आयुष्यातलं आजपर्यंत कोणीही निवडणुकीसाठी उभा राहिलेलं नव्हतं किंवा समाजानं आजपर्यंत तशी संधी दिली नाही. आणि आमच्यातले हे जुने परंपरेमधील जे काही वयस्कर आमचे गुरु वगैरे होते, काही शिकलेले होते, काही शिकलेले नव्हते. जे शिकलेले नव्हते त्यांनी आतापर्यंत कधी पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांना लोकांनी देवधर्मापुरतंच मर्यादित ठेवलं. आणि जे शिकलेले होते त्यांनाही समाजातील लोकांनी पुढे येऊ दिलं नाही. आजपर्यंत असं व्यासपीठ उपलब्ध झालं नव्हतं. पण आता आपण प्रयत्न करत आहोत. आज आमच्या समाजातीलही बरेच आत्ताचे आमचे जे फळी बघितली आत्ताची आमची, तर आमच्यातले बरेचसे शिकलेले आहेत, सुसंस्कृत आहेत. काही जण जॉब करतात ठराविक ठिकाणी, काही जण स्वतःचा काही छोटा मोठा उद्योगधंदा करतात. आज आम्ही आमचं पॉलिटिकलमधून एंट्री केलेली आहे शहराच्या राजकारणामध्ये. तर आम्ही असं फक्त आमच्याच समाजासाठी असं नाही, तर समाजातील इतरसुद्धा घटक आहेत की आज आम्ही स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही व्यक्तिरेखामधून जात असतो. तर ह्याच्यामधून जात असताना आम्हाला दोन्हीचे ह्या संकट, दोन्हीची ही दुःख ही आम्ही जाणून घेतलेली आहेत आजपर्यंत आम्ही सर्व भगिनींनी किंवा आमच्या समाजानं. तर त्याच माध्यमातून आम्ही हे एक नवीन पाऊल टाकलं होतं की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमचाही आवाज जाईल, तिथंसुद्धा आम्हाला उपलब्धता मिळेल. आणि ह्याच्यामध्ये ठीक आहे, पहिलाच प्रयत्न होता, अपयश आलं, पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे हा समजून आम्ही हा विजयी असल्याचंच आम्ही हे एक गोष्ट मानत आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्हीमध्ये आम्ही सक्रिय असणार आहे. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं आकस मनात नाही ठेवत. सर्व जे असतात ते आपलेच आहात हे आम्ही बंधुभाव भगिनीभाव ठेवतो आणि ह्याच्यावरती आम्ही चालत असतो.
आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा हे शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा शहर आणि जिल्हा म्हणून आपण ओळखतो आणि आपली ही ओळख पूर्ण महाराष्ट्र आणि जगभरामध्ये आहे. तर ह्याच पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरमध्ये आज 990-1000 लोकांनी स्वीकारलं, हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. आणि इथून पुढच्या ह्याच्यामध्ये राजकीय प्रवासामध्ये आम्ही कंटिन्यू असणार आहे, सक्रिय असणार आहे. आणि आज शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गरजा आहेत, ह्याच्यावरती आमचं काम असतं. आमची संस्था आहे मैत्री संघटना नावाची. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व तृतीयपंथी लोकांचं संघटन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अंध, परित्यक्त्या, घटस्फोटित, एकट्या महिला असतील किंवा निराधार असतील ह्यांच्यासाठी सुद्धा आपण मदत करत असतो वेळोवेळी. आणि ह्या गोष्टी इथून पुढं सुद्धा अशाच होत राहणार. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की समाजानं आता एवढं स्वीकारलेलं आहे तर आम्हाला नक्कीच येत्या काळात आणखी समाज स्वीकारल आणि आम्हाला पुढे येण्यासाठी समाज मदत करेल. आणि हीच कोल्हापूरच्या शहराकडून आम्हाला अपेक्षा आहे की समाजानं आम्हाला पुढे येण्यासाठी मदत करावी. आतापर्यंत खरं तर ही लोकप्रतिनिधींचं काम होतं की समाजातील वंचित घटक आहे, वंचित समाज आहे, तृतीयपंथी समाज, तर अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी काम करायला हवं होतं. पण आजपर्यंत ते केलं गेलेलं नाही आहे. तर तृतीयपंथी समाजातील जर व्यक्ती पुढे येत असतील तर समाजानेही त्यांना एक हात दिला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी त्यांना हात दिला पाहिजे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी, सामील करून घेण्यासाठी प्रयत्न असावेत, अशी एक माझी विनंती आहे समाजाला आणि लोकप्रतिनिधींना. म्हणजे समाजामधला आणि तृतीयपंथी समाजामधली जी दुरी आहे, जी की हे दुरावलेला समाज आहे, हा नक्कीच इथं आपलं हे मिटला जाईल. आणि खरंच सर्व सामान्य जनता, सर्व समाज आणि आम्ही तृतीयपंथी समाज गुण्यागोविंदाने, एकोप्याने कोल्हापूर शहरामध्ये नांदला जाईल. आणि ह्याची नक्कीच सुरुवात जी आता झालेली आहे, आज आम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आत्मसात केलेलं आहे की खरंच कुठेतरी जनता आता आपल्याला स्वीकारत आहे. आणि ह्या स्वीकारण्याच्या संबंधीच आमचंही चांगल्या प्रकारे काम असणार आहे. आणि आम्ही सुद्धा जनतेच्या समोर एक लोकप्रतिनिधी ह्या नात्यानेच पुढे आम्ही जाऊ. निवडणुकीचा साधारणतः 1,00,000 रुपये खर्च आला असेल. जे काही ज्या प्रमुख ज्या गोष्टी असतात, म्हणजे ज्या काही प्रचारासाठीचं म्हणा, ह्या काही कराव्याच लागतात गोष्टी, वाटायचा प्रश्नच नाही. मला जी 990 मतं मिळालीत ही माझ्या स्वाभिमानाची आहेत. म्हणजे 1 कप चहा सुद्धा आम्ही कुणाला दिलेला नाही आहे. पण ज्यावेळेला आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेला जनताच आमच्यासाठी जेवण, चहा, पाणी, अगदी मला आर्थिक मदत सुद्धा जनतेनं केलेली आहे. म्हणजे जनता आता इतपत तरी स्वीकारायला लागलेली आहे. आणि हे खरंच पुढच्या येत्या काळात मी असेल किंवा माझ्या भगिनी असतील तर नक्कीच हा आवाज महानगरपालिकेत जाईल. आता विषय कसा होता, आम्हाला प्रचार करत असताना खूप चांगला रिस्पॉन्स होता लोकांचा. म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी आम्हाला खूप आधार दिला की तुमच्यातला एक प्रतिनिधी हा महानगरपालिकेत गेलाच पाहिजे आणि तुम्ही प्रयत्न करताय. तर ह्या चांगल्या कामाला आमच्या शुभेच्छा असतील, थोडीफार आर्थिक मदत असेल आणि आमचं एक मतही तुम्हाला असेल. तर मला आर्थिक मदतीपेक्षा त्यांचं एक अमूल्य मत होतं, हे महत्त्वाचं होतं. आणि आता तुम्ही दुसरा प्रश्न जो केलात की दबाव असं म्हणता नाही आलं, पण उमेदवारांच्याकडनं आणि बाकी नेत्यांच्याकडनं होतं की तुमची ही वेळ नाही आहे आता निवडणुकीला उभारण्याची आणि तुम्हाला लोक हे करणार नाहीत, तर आम्ही काय, आणि कुठल्याही राजकीय पक्षाची तुमच्याकडे उमेदवारी नाही आहे आणि तुम्ही कशाला हे करताय. तर म्हटलं आजपर्यंत तुम्ही कशाला हे करता म्हणूनच समाजानं आम्हाला पाठीमागं ठेवलेलं आहे. तर आम्हाला असं पाठीमागं राहायचं नाही आहे, तर समाजाच्या बरोबरीनं पुढे यायचं आहे. आज बघा, जसं की महिलांना 50% आरक्षण आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सर्वांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत, सर्वांना सगळ्या गोष्टीची सवलत दिलेली आहे. तर आम्हीही त्याच ह्याच्यामधून आलेलो आहेत. कुठेही संविधानामध्ये लिंग वर्णन केलेलं नाही आहे. आम्ही सर्व भारतीय, मग आम्हीही भारतीयच आहोत, आम्हीही समाजाचा एक घटक आहोत. तर आम्हालाही बघायचं आहे की समाज कितपत आम्हाला स्वीकारतो. ह्यासाठी आम्ही निवडणुकीला उभारलेलो आहे. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे आत्मसात करायचं आहे की जनता कितपत आम्हाला स्वीकारतोय. ह्यासाठीची आमची ही स्वाभिमानाची लढाई आहे. आणि माझ्यासाठी तर 990 मतं ही काही कमी नाही आहेत. आज म्हणत असतील लोक की बाबा ह्यांना काय मतं पडलीत, पण तो ज्याचा प्रश्न आहे. पण आज माझ्यासारखा तृतीयपंथी व्यक्ती जो की कोणाच्याही आधाराशिवाय, पक्षाचा आधार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाची, प्रमुख पक्षाची उमेदवारी नाही आहे किंवा आर्थिक पाठबळ नाही आहे, तरी सुद्धा माझ्या 4 भगिनींच्या प्रचारावरती, आणि मला दिवस किती मिळाले, 5 ते 6 दिवसाच्या प्रचारामध्ये मी, आणि म्हणजे माझं शिक्षण काही जास्त नाही झालेलं, तेवढं झालेलं आहे शिक्षण, तरीही जनतेनं मी दिलेल्या साथ, जनतेनं त्याला मला प्रतिसाद दिला आहे, हे खूपच. आणि मी सर्वप्रथम माझ्या ह्या प्रभागातील लोकांचे आभार मानीन की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास ठेवला
आणि इतकी मला मतं पडली आणि हा विश्वास येत्या काही दिवसामध्ये आपण नक्कीच सार्थ करू आणि परत एकदा नवीन जोमाने आपण ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय राहू. सो फर्स्ट ऑफ ऑल मगापासून मी सगळ्यांची चर्चा ऐकली. आज एक जर्नलिझमच्या कोर्समध्ये मी बघितलं, मी पण ॲडमिशन घेतलं होतं, पण त्या सगळ्याच्या ह्याच्यात जर बघितलं तर अजून पत्रकारांच्या मनामध्ये जर कम्युनिटीविषयी काही शंका आहेत हे पण आम्हाला माहिती होतं, पण एवढं पण नाही, कारण गेल्या 2 वर्षात आम्ही खूप मिंगल झाले सगळ्यांसोबत. व्हॉट्सअपवर असतो, बोलत असतो, सारख्या प्रेस कॉन्फरन्स. म्हणजे कोल्हापुरात क्वचित लोकांना माहिती होतं की तृतीयपंथी शब्द काय आहे. मला वाटतं की गेल्या 2 वर्षात आम्ही तो खूप हायलाईट केलेला आहे. तर सर्वप्रथम सांगते की तृतीयपंथी म्हणण्यापेक्षा पारलिंगी शब्द आहे, ज्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. तर कारण थर्ड जेंडर कॅटेगरायझेशन आपण करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2014 पहिल्यांदा नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया जजमेंट दिलं. त्यामध्ये फर्स्ट लिगल रिकग्नायझेशन माझ्या कम्युनिटीला या कंट्रीमध्ये मिळालं. त्यानंतर जसं 5 डिसेंबर 2019 ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट आला, त्यानंतर मग 20 पुन्हा जानेवारीमध्ये ट्रान्सजेंडर रूल्स आले. पण सगळ्यात मोठी शोकांतिका जर या भारतामध्ये म्हणायला गेली तर मला वाटतं की सगळ्यात कमी पानांचा ॲक्ट हा ट्रान्सजेंडर ॲक्ट आहे. 8 पानांचा ॲक्ट आहे, त्यामध्ये 4 पानं फक्त आणि फक्त आम्ही कसे तृतीयपंथी आहोत हे सिद्ध करण्यासाठी गेलेलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला धार्मिक, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, सोशल एक्सक्लुजन त्याच्यावर बोलतो, पण त्याच्यावर अन्याय कुठं झाला? कारण बेसिक आपण ज्यावेळेला भारताचं जे काय पॉलिटिकल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन पिलर्स बघतो, 4था स्तंभ आपण आहात, तर हे सगळं कुठून येतं? कॉन्स्टिट्यूशन. तर त्यात आमच्यावर पहिला काय अन्याय झाला? तर ह्या ॲक्टमधली 4 पानं आमची फक्त ओळख सिद्ध करण्यात, म्हणजे आयडेंटिफिकेशन काय की तुम्ही तृतीयपंथी कसे हे पहिला सिद्ध करा म्हणतं सरकार. मग मला सांगा, आज एक मेल आणि फिमेल आहे, तुम्हाला सिद्ध करायला लागतं? बाय बर्थ एखादा मेल फिमेल आहे तो सांगतो डायरेक्ट, त्याच्या सेक्सच्या कॉलममध्ये मेल टाकतात, फिमेल टाकतात. पण आम्हाला आयुष्याच्या एका ह्याच्यावर आल्यानंतर ते सांगावं लागतं, एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचं आणि प्रूफ करावं लागतं की वी आर ट्रान्सजेंडर्स. म्हणजे लिंग ओळखीपासण्याची ही लढाई, ही सुरुवात जेव्हा झाली, त्यानंतर आमचे जसं आपल्याकडं एक पेट्रियार्टिकल स्ट्रक्चर असतं प्रत्येक सोसायटीचं, त्या पद्धतीने आमच्यात एक गुरु शिष्य परंपरा आहे. आता ह्या कॉन्स्टिट्यूशन नंतर जर आपण बघितलं तर धार्मिकतेचा आधार तर काय आहे की आपल्याकडं पूर्वी ब्रिटिशकालीन शासन व्यवस्थेमध्ये, त्याच्या आधी मुघलसराय म्हणजे जो आदिलशाही किंवा जे आपण मुघलशाही होते, त्या मुघलशाही शासन व्यवस्थेमध्ये हिजडा कम्युनिटीला म्हणजे माझ्या समुदायाला खूप असं रिस्पेक्ट होती. पण ते ॲक्च्युली हिजडा हा शब्द हिजरा आहे. हिजरा म्हणजे काय, जे इसवी सन पूर्व असतं त्या इसवी सन पूर्वची ती एक सुरुवात असते. त्यामध्ये एक म्हणजे असं इंटेग्रिटी आणि हे असलेलं एक स्थान होतं आमच्या लोकांना. म्हणजे ख्वाजा सराय म्हणून असायचे, तर ते ख्वाजा सराय काय करायचे की त्या मुघल शासन व्यवस्थेमध्ये तत्कालीन राजव्यवस्थेमधील राजाच्या राणीचं संरक्षण करायला आमचे लोक असायचे त्यावेळेला. कारण तुम्ही जर मेल ठेवला तर ते माहिती आहे हे होतं. तर अशा सगळ्या दृष्टिकोनातनं मग त्यावेळेला आम्ही हायरार्कीवर होतो की आमच्याशिवाय काय चालतच नव्हतं. जसं आता मंत्र्याकडे जायच्या आधी पीएला टोचायला लागतं तसं आम्ही लोक होतो. तर ह्या सगळ्या हायरार्कीचं बघत असताना आपण ज्यावेळेला पेट्रियार्टिकल सोसायटीमध्ये बघताना आता ज्या या समाज व्यवस्थेमध्ये दलित लोक असतील किंवा वंचित, आपण आता ज्यांना कास्ट कॅटेगरायझेशन म्हणतो, आता UGC मध्ये बघतो चांगले निर्णय होता पण त्याचा अपोज होतोय. तर ह्या समाजाला जसं दडपायला एखादा उच्चवर्णीय आपण बघतो, तसं त्यावेळेला माझ्या समुदायाला जे काय हायरार्की होती, जे पेट्रियार्टिकल सोसायटीमध्ये त्यांना जे रिस्पेक्ट होती, ती कुठं तर दाबण्यासाठी ब्रिटिशकालीन शासन व्यवस्थेमध्ये आर्टिकल 377 म्हणून एक ऍक्ट आणला गेला. कारण आपण मोस्ट ऑफ ऑल जर हिस्ट्री बघितली इंडियाची, तर ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी दडपण्याचा प्रयत्न सगळा इंग्रजांच्या काळात झाला. तर त्यावेळेला आर्टिकल 377 आणून त्यांनी काय सांगितलं की सेम सेक्स असेल किंवा आमचा जो सेक्स असतो तो अननॅचरल सेक्स आहे. कारण आता ह्या डेफिनेशन्स आल्या, टोटल 62 to 65 डेफिनेशन्स आहेत. LGBTQIA+ कम्युनिटी, पुढं प्लस लावायची पाळी आली कारण अनडिफाईन्ड सेक्शुअल आयडेंटिटीज आहेत. तर सेक्शुअल आयडेंटिटी, सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळ्या गोष्टी ह्या आपण भारतामध्ये एकत्र करतो, त्याच्यामुळे आपलं तेवढं कन्फ्युजन आहे. तर ह्या 377 कलमामध्ये त्यावेळेला ब्रिटिश शासन व्यवस्थेनं काय सांगितलं की आम्ही लोक जे कार्य करतो ते म्हणजे आम्ही अननॅचरल नैसर्गिक कृतीच्या विरोधातली लोक आहोत आणि आमचा बर्थ हा
कुठल्याही म्हणजे सायंटिफिक ह्याच्यात बसत नाही. तर आम्ही लोक आताचा बघतो, आपण अजून पण आहे तो स्टिग्मा की आम्ही स्वतः होतो किंवा पैशासाठी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या 377 मध्ये आम्हाला एका गावातून दुसऱ्या गावात ट्रॅव्हल करायचं असेल तर जकात द्यायला लागायचं, म्हणजे कर प्रणाली आमच्यावरती लादली. मग इतक्या सगळ्या कंप्रेस्ड ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिसीमध्ये मला सांगा कुठली कम्युनिटी सर्व्हाइव्ह करू शकते? मग ह्या सगळ्यामध्ये त्यावेळेला भारतात ज्या गोष्टी लपवायच्या आहेत आणि ज्यांना तुम्हाला सोसायटीच्या मेनस्ट्रीम मध्ये आणायचंच नाहीये, मग काय करायचं? त्यांना देवाची उपमा द्यायची. आता आपण ज्या वेळेला SC/ST कास्ट कम्युनिटीचं जर आपण डायव्हर्सिफिकेशन इंडियामध्ये बघितलं तर प्रत्येक स्टेटमध्ये त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. फॉर एक्झाम्पल कर्नाटकात काय आहे की त्या लोकांनी यायचं, घर झाडायचं, वारल्यानंतर 12 दिवस तुम्हीच सगळं करायचं, आम्ही काय करणार नाही. म्हणजे एक फॅमिली बॉन्ड आहे, म्हणजे त्यांची फॅमिली ह्यांनी सांभाळायची, मागं जे काय काम आहेत ते करायची, त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे काय तर देतात, थोडंफार हे करतात. तसं प्रत्येक सोसायटीमधल्या आपल्या एक क्लासला एक त्यांचं वर्क डिस्ट्रीब्युशन करून दिलं त्यांच्या कास्ट प्रमाणे. तसं जेंडर बेस आम्हाला काय सांगितलं की तुम्ही देवाची माणसं. ते आता भारतात परंपराच आहे की ज्या गोष्टीला आपण अपोज करू शकत नाही त्याला देव म्हणायचा. तर बुद्धांची विचारसरणी पटते पण अंमलात आणू शकत नाही, मग त्यांना पण देव करून टाकलं. तर अशा ह्या पॅट्रियटिकल आणि हायरार्की सोसायटीमध्ये कुठेतरी आमच्या समुदायाला कंप्रेस केलं. आणि त्यानंतर रामायणामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगते 17 वेळा किन्नर या शब्दाचा उल्लेख आहे, महाभारतामध्ये 2 वेळा आहे. त्या सगळ्याच्या माध्यमातून अर्थात काय सांगितलं की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, कल्चरल रिलिजियस ऍक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळेला तुम्ही बघता देव, दैत्य, गंधर्व, यक्ष आणि किन्नर म्हणजे ज्या उपदेवतांची श्रेणी आहे, आमच्या नंतर सगळं भूत, पेत, पिशाचे येतात, म्हणजे त्यांच्यावरचे आम्ही आहे. तरी सुद्धा भूताला माणसं येतात कारण आम्हाला घाबरत नाहीत. तर अशा ह्या कॅटेगरायझेशन मध्ये उपदेवतांच्या श्रेणीमध्ये आमची कम्युनिटी येत असताना मग ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या दृष्टिकोनातनं एक धार्मिकतेचा आधार घेऊन प्रत्येकाला सर्व्हाइव्ह करायसाठी ते घ्यायच लागतं. तर त्यातून आम्ही लोक आता देवीचे उपासक आहे, आता इकडं कोण आम्ही आता रेणुका देवीचे उपासक आहे. तुम्ही स्टेट वाईज गेला तर चेंज होत जातं, प्रत्येकाचा देवधर्म सगळं चेंज होतं, तर ते स्टेट वाईज बदलतं. तर ह्या सगळ्यातनं आपण 2016ला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा काढला. कारण 14 नंतर हिंदुत्व म्हणजे हिंदू आहेत ह्या देशाला कोणीतरी जाणवून दिलं. त्याच्या आधी काय खतराच नव्हता, आता खतरा झालाय. तर ते सगळं जाणवल्यानंतर कुठेतरी आम्ही पण या सोसायटीचं पार्ट आहे, मग आम्ही तर का गप्प बसू. मग 2016ला पहिल्यांदा आपण उत्तराखंडमध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा आपलं कुंभमेळा झाला त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा डॉक्टर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला. पहिला लक्ष्मीनारायणजी यांच्याच एक शिष्य आहेत, त्यांनी जाऊन 2012ला सुप्रीम कोर्टात केस घातली जेंडर आयडेंटिफिकेशन आर्टिकल 14, 16, 15 आणि 19च्या अकॉर्डिंग. तर त्याच्यावर ते जजमेंट आलं. त्याच्यानंतर ऍक्ट आणलं नव्हतं सरकारनं, पहिल्यांदा 16ला ऍक्ट आला. त्या ऍक्टमध्ये त्यांनी काय सांगितलं, बेगिंग प्रोहिबिशन केलं आमचं, म्हणजे की तुम्ही भीक मागायची नाही. मग खाणार काय? मग त्याचा अपोज झाला, जंतर मंतरवर गेले कम्युनिटीचे लोक, त्यांनी सगळं हे केलं. त्यानंतर मग परत तो ऍक्ट परत घेतला सरकारनं. त्यानंतर मग 19ला ऍक्ट आणला. पहिल्यांदा तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्यामध्ये जर कुणी महत्त्वाचं पाऊल उचललं असेल, इम्पॉर्टंट सिग्निफिकंट कुणाचं असेल तर तामिळनाडू स्टेटचा आहे. बिकॉज त्यांच्या एन तिरुची सेवा म्हणून त्यांचे जे खासदार आहेत राज्यसभेमध्ये, त्यांनी 2014ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्या एप्रिलला जजमेंट आलं. विंटर सेशन मध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडर बिल मांडलं, अपोज केला टोटली. आम्हाला अपेक्षा काय होती 14 नंतर की जे हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणजे प्रत्येक वेळा धार्मिक संप्रदायावर बोलणारं सरकार आमचा कुठेतरी विचार करेल. वी वर व्हेरी हॅपी की म्हटलं चला आता आम्हाला सगळे राईट्स मिळणार, आमचा विचार करणार. पण ज्या वेळेला 16ला ऍक्ट आला आणि 14ला पहिल्यांदा आल्यानंतर या गव्हर्नमेंटनं अपोज केलं, 16ला आम्हाला हे केलं, मग आमच्या थोड्याफार आशाच हे झाल्या की तुम्ही आम्हाला देव म्हणून वापरताय, हे करताय, पण तेवढं देऊ शकत नाही तर राहू दे म्हटलं. 19ला ऍक्ट आला. तो ऍक्ट इतका म्हणजे इम्प्लिमेंट झालाच नाही, अजून पण झालेला नाही, माहित पण नाही कोणाला काय ऍक्ट आहे. वेस्टला रूल्स आले, त्या रूल्समध्येच पूर्ण सांगितलं हाऊस होल्डिंग असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट सगळं द्यायचं आहे. पण किती शासन निर्णयांच्या अंमलबजावणी या भारतात होते सगळ्यांना चांगलं माहिती आहे. तर ह्या सगळ्या आता सोशल इकॉनॉमिकल फॅक्टर जर तुम्ही म्हणायला गेला, स्किल डेव्हलपमेंट, महाराष्ट्रातली प्रोग्रेस सांगते. तर मला वाटतं की मोस्ट ऑफ ऑल आता क्वेश्चन्स आपले झालेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 11 मार्च 2023ला तृतीयपंथी धोरण आलं, पॉलिसी आणली.
त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मी जिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समिती आहे, त्यामध्ये मी सदस्य आहे. पुणे विभागाचे मी सहाध्यक्ष आहे कल्याणकारी मंडळाची. मयुरी जे आज इथं नाही आहेत, मला पण ते जरासं हेच वाटलं की आज कशा का आल्या नाहीत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण एवढं सगळं आतापर्यंत मी करते, शिकली सवरली जाते. माझी MSc MA झालेली आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता मी MSW करते करंटली, आता जाते मी कॉलेजवरनंच आले म्हणून थोडा लेट झाला, सॉरी. तर ह्या सगळ्यातनं काय आहे की स्किल डेव्हलपमेंट देत आहे, बरोबर आहे. मी परवा हाच मुद्दा मांडला मंत्रालयात पण बैठकीत. मी आज स्किल घेतलं, शिकलो. आज देशात किती लोक शिकलेले आहेत? ईच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे 100 मधले 80-90 पोरं तर ऍटलिस्ट मिनिमम ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया पूर्ण केलाय. त्यांना किती जॉब दिला? प्रत्येकाकडे स्किल आहेच ना. मग तुम्ही जे शिकलेले आहेत, टॅलेंटेड आहेत, त्यांना जॉब देऊ शकत नाही, आम्हाला स्किल डेव्हलपमेंट देऊन काय देणार आहे? मग पहिला मी आता शासनाला सांगितलं की तुम्ही जॉब एम्प्लॉयमेंटची तरतूद करा. काय करा? टोटल पॉप्युलेशन जर आता तुम्ही महाराष्ट्राचं काढलं तर आमच्याकडे रजिस्टर्ड ट्रान्सजेंडर 4416 जण आहेत. ओव्हरऑल पॉप्युलेशन 13 कोटी लोकसंख्येत जर समजा 4000 0.1% पण नाहीये, तर ह्यांना काय करा तुम्ही? ग्रामपंचायत असेल, नगर परिषद, महानगरपालिका लेवलला त्यांच्या रिजन्स मध्ये जॉब द्या. आता आमच्यात पण कोल्हापुरात आम्ही नाही म्हणा गेला तरी आकडेवारीनं हजारो आहे, पण रजिस्टर्ड आम्ही 200च्या आसपास आहे. तर ह्यातले जॉब करणारे 10 जण आहेत. तर आम्हा 10 जणांना ऍटलिस्ट जॉब द्या. करतील ना कोण ना काय तर त्याचं आहे. आणि सगळ्यात मोठं हे की निवडणूक आयोगानं ह्या वेळेला निवडणुकीत आम्हाला काय सांगितलं? इतर म्हणजे अदर्स. आता माझ्या तर मतदारसंघात कोण नव्हतंच माझ्या कम्युनिटीतलं, पण बाकीच्या मतदारसंघात होते. तर इतर म्हणजे काय? 3 मार्च 2023चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा की प्रत्येक कॉलम मध्ये शासन असू दे, प्रायव्हेट असू दे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असू दे, एम्प्लॉयमेंट असू दे, ट्रान्सजेंडर ऑप्शन दिलाच पाहिजे. मग निवडणूक आयोग कुठं गेलतं? आमच्या निवडणूक ओळखपत्रावर तुम्ही तृतीयपंथी लिहिलाय, पण निवडणूक प्रक्रियेत इतर म्हणताय म्हणजे आदर्श. मग काय मी किड्या मुंगे? म्हणजे अजून कुठेतरी आमची लिंग ओळखीची लढाईच संपलेली नाहीये. पहिलं. दुसरं, पॉलिटिकल पार्टीजना म्हणायचं की तुम्ही मुख्य प्रवाहात येणार म्हणजे काय? तुम्ही राजकारणात आलो. आता आम्ही दोघी जण बोललो, बघितलं, आमची भाषणं बघून तर अक्षरशः मंत्री संत्री म्हटले, याला कसलं बोलतो? म्हणजे तुम्हाला टॅलेंट नको आहे, कारण आपल्यात बोलणारा व्यक्ती दिसला की त्याला दडपायचं कसं हे बघतात. तर आम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही कुणाच्या सपोर्ट मध्ये पण नाही, कुणाच्या अपोज मध्ये पण नाही. आमचं टॅलेंट बघून आम्हाला संधी द्या. निदान सत्ताधाऱ्यांनी, प्रस्थापितांनी ह्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी तर आमचा विचार केला पाहिजे. तसे मी लेटर्स दिलेत. मिनिस्टर ऑफ स्टेट माधुरीताई मिसाळांना दिले. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तसं पत्र दिलेलं आहे. ऍटलिस्ट मला एक गोष्ट सांगा, जो व्यक्ती एवढं वर्ष काँग्रेसची धुनी धुतला, त्यांच्या उंजळीनं पाणी पिला, तिकीट मिळालं नाही म्हणून आला, दुसऱ्या नारळाच्या बागेत गेला, त्या माणसाला उपमहापौर पद कसं दिलं? मग आमच्यासारख्याचा विचार मीडिया बाईट घ्या गेल्यावर बोला येत नाही. अशा लोकांना लोक निवडून देतच. म्हणजे तर टॅलेंटची कदरच नाही आहे आपल्या इथं. मग आपण कशाचा पुरोगामित्वाचा दाखला देतो? मी पहिल्या दिवसापासून सांगते, निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून, की ह्या कुठल्याही राजकीय पक्षांना अधिकार नाही शाहू फुले आंबेडकरांचा फोटो लावायला. त्यांनी एक काम पुढे येऊन छाती टोकून सांगावं की मी ह्या विचारांचा वसा वारसा असणाऱ्या ह्या कोल्हापुरात आम्ही कुठल्या मार्जिनलाइज कम्युनिटीला सोशल जस्टिस दिला. आता सोशल जस्टिसची व्याख्याच निम्म्यांना माहिती नाहीये. सोशल जस्टिस म्हणजे ह्यांना काय वाटतं? इक्वल जस्टिस. इक्वल जस्टिस नाही. ज्यावेळेला तुम्ही सोशल जस्टिस देता त्यावेळेला सामाजिक न्यायामध्ये एकावरती अन्याय हा होणारच आहे. मी म्हणते मग का तुमच्या मोठ्या घरावर होऊ नये? आज पैसा असणारा एखादा नगरसेवक जो पडलाय कमी मतानं, त्याला तुम्ही आता देणार का नाही? मग आमचा विचार करा. जे काय आम्हाला मतदान झाले हे आमचं प्रामाणिकपणाचं मतदान आहे. आता माझ्या इथं तर 2000 मतदान माझं नोटाला गेलं. लोकांना वाटलं माझं चिन्ह 4 नंबरला म्हणून जाऊन बटणं दाबले. मग हे कुठंतरी आम्ही एक प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षा होती की ह्या पॉलिटिकल पार्टीज आम्हाला एक हात देतील. आम्ही हात दिला होता, पण त्यांनी दिला नाही. आज आम्हाला का प्रत्येक वेळा झगडायला लागते? 5% महिला बाल कल्याणचा निधी जो राखीव आहे महानगरपालिकेत, का आमच्यावर खर्च करू शकत नाही? आज हिला शॉप काढायचा आहे, चहाचा स्टॉल काढायचा आहे. आता ते कुणाला माहिती होतं का 5 रुपयाच्या चहाला एवढी किंमत येणार आहे?
आज कुठल्या कुठल्या ब्रँडचे चहा चालू झालेत सगळीकडे कोल्हापुरात. ऍक्च्युली खरी ज्या वेळेला चहाचं ओरिजिन झालं ते वेस्ट बेंगॉलमध्ये झालं. त्यावेळेला पहिला ब्रँड काय तर रेड लेबल काय कुठला होता मला माहित नाही, पण सांगते त्या ब्रँडनं काय केलं, मार्केटिंग करायला ब्लॅक टी आपल्या इथं ऍक्च्युली सायंटिफिकली ब्लॅक टी चांगला आहे, पण त्या लोकांनी काय केलं, आपल्या इथं वर्णभेदी व्यवस्था म्हणजे डोळ्यावर जे चांगुलपणाचा पडदा टाकलाय की सुंदर दिसणारा व्यक्तीच चांगला असतो, भले त्याला डोकं नसलं चालतंय नेत्यांसारखं. तर त्यांनी काय केलं, त्यात दूध घातलं आणि त्या चहाला पांढरं केलं आणि आपण परत आता दूध घालूनच चहा पितो. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही एवढं विचार हे करू शकताय, तर आमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला जे काय पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मध्ये मतदान झाले, आम्हाला काय कोणाच्या विरोधात पण लढायचं नव्हतं, कोणाच्या सपोर्टमध्ये पण नाही, फक्त एक एक्झिस्टन्स सोसायटीमध्ये दाखवायसाठी आम्ही लढलो. तर निदान स्वीकृतला का नाही विचार करू शकत तुम्ही? ऍटलिस्ट एकीला तर द्या. तुम्हाला भीती कशाची आहे मग? कशाची भीती आहे? जर ह्या पक्षांना खरोखर कशाची भीती नसेल आणि ते खरंच म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतो, तर त्यांनी देऊन दाखवावं. पण इतका पैशाचा अरे माप वापर केला, इतकं हे झालं, मग निवडणूक आयोगात डोळं झाकून बसलं होतं का? मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कुठं गेला? कोविड मध्ये जर तुम्ही बॅरिकेटिंग लावून आयसोलेट करू शकता एखादा प्रभाग, तर निवडणुकीत का नाही करायला पाहिजे होतं ना? कलेक्टरनी प्रत्येक प्रभाग क्वारंटाईन करायला पाहिजे होता. बॅरिकेटिंग लावून कोणाला विदाऊट चेक तुम्ही आत सोडायचंच नव्हतं. कसे पैसे वाटले असते मग? म्हणजे कुठेतरी सगळी प्रशासकीय यंत्रणा ही मॅनेज आहे. आणि माझा प्रश्न फक्त प्रस्थापित नाही का तुम्ही खरोखर मांडा उद्या, ही जी 4 सदस्यीय प्रभाग रचना केली त्याचे 5 फायदे मला या प्रस्थापितांनी सांगावे. काय 5 फायदे आहेत? अहो युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू नाहीये, राज्याला राज्यपाल नाही, गुजरातचा राज्यपाल प्रशासकीय म्हणून बसतात. काय अवस्था करून ठेवली. कितीतरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये इलेक्शन्स नाही आहेत. आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं म्हणून तुम्ही निवडणूक लावली नाही. मला तर वाटतंय पुढच्या विधानसभेबरोबरच लावली असते. आमदार पण निवडून द्या, नगरसेवक पण द्या, सगळं पद खरं घरात आलं पाहिजे. इचलकरंजीत झाले तसं. तर कुठंतरी ह्या मी म्हणत नाही का, सांगते तुम्हाला पुरोगामित्व म्हणजे काय. फर्स्ट रिझर्वेशन 1900 का 1830च्या काळात या कोल्हापुरातून चालू झालं, मग बडोदरामध्ये झालं, त्यानंतर बाकीच्या स्टेटमध्ये झालं, सगळं झालं. मग आम्हाला रिझर्वेशन का नाही? आज रिझर्वेशन असतं तर तिला अपक्ष लढायला लागलं नसतं. मला पक्षात असून मी अपक्षाची फिलिंग होती, काय मदत झाली नाही स्कार्पानी त्या बिल्ल्याशिवाय. तर कुठंतरी मला वाटतं की आज रिझर्वेशन पॉलिसी जी आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितलं रिझर्वेशन द्या, तरी आम्हाला रिझर्वेशन दिलं नाही. मग आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही ठीक आहे कशात देऊ शकत नाही, तर राजकीय प्रतिनिधित्व तरी ह्या राजकीय पक्षांनी द्यावं. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देऊन एकदा संधी देऊन बघावी काय होतंय. आणि लोकांनी पण पुढच्या वेळा विचार करावा की बाबा एखादा तरी, कारण हिने प्रभाग रचना अशीच केली की ज्याच्याकडे आहे त्यानं उभं राहावं. तर साध्या माणसाला एका तरी प्रभागातनं 4 मध्ये निवडून देऊन लोकांनी दाखवून द्यावं की आमच्यात अजून मातृत्व, दायित्व, नागरिकत्व शिल्लक आहे, माणुसकी शिल्लक आहे. 2 मिनिटं वाईट वाटेल, पर्सनल घेऊ नका. प्रत्येक कम्युनिटीमध्ये इंटरनल डिस्प्यूट असतात. फॉर एक्झाम्पल आज मला वाटतं की बाबा ठीक आहे माझ्या कम्युनिटीनं पुढे गेलं पाहिजे. मला कसं आहे, कारण मला कमी वेळामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, ते माझ्यासाठी नाही आहे. पण प्रत्येकाला काय वाटतं ही आम्हाला पायरी करून वर चढाली, तो असा विषय नाही आहे. तर कुठंतरी कसं आहे, जोपर्यंत ही माझ्या समुदायात नाही, सगळ्या कम्युनिटीत आहे. तुम्ही इव्हन जे मार्जिनलाइज कम्युनिटी आहे त्यांच्यात जरी गेला तरी तिथं कसं आहे की हां ह्यो नेता का होणार, ते ऑब्विसली सगळीकडे आहे. मला काय त्याचा अपोज नाही आहे, पण सांगण्याचं काय असतं माहिती आहे का प्रत्येकाला, ते आज नेते पण भाषण करतात आणि शहाणी माणसं टाळ्या वाजवतात. त्याच्यापेक्षा काय आहे की समोरच्याकडं काय नॉलेज आहे ते मला कसं मिळेल. इट शुड नॉट कॉपी ॲज इट इज, पण मला ह्यातनं काय मिळेल, मला काय शिकल. बाबा ठीक आहे कोण तर वर चालले. फॉर एक्झाम्पल आता आमच्या नांदेडच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांना आम्ही भाजप जाऊन राज्याची आघाडी काढली आम्ही एका पक्षाची, त्यांना अध्यक्ष करायचं होतं. आमच्या डिस्प्यूट एवढी भांडणं 3 दिवस झालीत की कुणाला करायचं.
आज जर तिला एक मतानं किंवा दुसरं कोणी असू दे तिच्या ठिकाणी, आम्ही जर तिला हात दिला असता, तिला लीडर म्हणून उभा केलं असतं, तर कदाचित आज आम्हाला तिकीट मिळालं असतं. आम्हालाच कुणाला आमच्यातल्याला बाहेर आणायचं नाही, लीडर करायचं नाही, सपोर्ट करायचं नाही, काम करणाऱ्यालाच करायचं नाही, तर ते होतच नाही. त्याच्यामुळे माझा कोणाशी वैयक्तिक मतभेद नाही किंवा काही नाही. आय एम ऑलवेज ओपन. मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना म्हणते. मी आता कसं असते, प्रत्येकांना काय वाटते मला एवढं काम नसते, पण मी तुम्ही बघितलं यायलाच मला एवढा वेळ लागला. मी त्यात चॅटिंगवर रिप्लाय देत असते. म्हणजे मला आता फॉर एक्झाम्पल मग असे टॉयलेटचा मुद्दा काढला तर आता सांगते, परिवहन विभागानं ऑलरेडी त्याचं हे काढले, ऑर्डर काढल्या की प्रत्येक बस स्टेशनवरती टॉयलेट्स काढा. त्यानंतर स्किल एम्प्लॉयमेंटवाल्याने ऑर्डर्स काढले. त्यानंतर तुम्हाला सांगते सार्वजनिक बांधकाम विभाग, माडा असेल, सिडको असेल, यांनी हे केले, घरं द्यायला तयार आहे. तर मला एक गोष्ट सांगा, जेव्हा नागपुरात देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मी बाजूच घेते अशातला भाग नाही, 350 हाऊस होल्डिंग घरं बांधलीत फक्त ट्रान्सजेंडरसाठी, घ्यायला एकही गेली नाही. अफोर्डेबल प्राइस मध्ये होतं. बाहेर मला 30 लाखाला घर मिळते, शासन 10 लाखाला द्याले. 2-3 लाख मी भरू शकत नाही माणूस म्हणून, मग काय योजना आणणार आहे? आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला मंत्रालयात बोलताना एवढी किचकट परिस्थिती झाली की निर्णय घेताना शिरसाट साहेब तोंडावर म्हटले, मी काही पॉझिटिव्ह केलं तुमचा दुसरा ग्रुप येऊन दंगा करणार. आज आम्ही मंडळावरती आहे, काय निर्णय घ्यायचा आम्हाला पण भीती वाटते. एखादा निर्णय काढताना जर समजा ते कम्युनिटीच्या अगेन्स्ट गेलं तर सगळे येऊन हे कर, ऑब्व्हियसली भीती असते. त्याच्यामुळं कुठंतरी इंटरनल कम्युनिटी कोऑर्डिनेशन पेक्षा इथं जे फक्त सगळ्या समाजात म्हणजे कसं झालंय, आता पूर्ण सोसायटी जर तुम्ही बघितली, संपूर्ण सगळे अदर दॅन कम्युनिटी आमची, की प्रत्येकाला जी इन्फ्लुएन्सर व्हायची, जी पब्लिसिटीची भूक निर्माण झाली, प्रत्येकाला डवाळ लागतात सगळं एकाला लागलं की. आता नगरसेवक पदाचं नेता, युवा नेते म्हणत सगळे नेतेच उभारले प्रत्येक भागातनं. त्या नेत्याचं जनसमर्थन काहीच नव्हतं, ते मतदानातनं कळलं. तसं प्रत्येकाला ती एक मीडिया पब्लिसिटीची हे झालेली आहे की मला हे पाहिजे. त्याच्यामुळं मला वाटतं की हे आपण कधीच नाही, हे माझ्याच कम्युनिटीत नाही, ओव्हरऑल कंट्रीत हे कधीही घडू शकत नाही. चांगल्या गोष्टीला कायम अपोज होतो. UGCचं बिल आलं, त्यामध्ये सांगितलं जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन, मग आमचं रिप्रेझेंटेटिव्हिटी कुठं आहे? मी युनिव्हर्सिटीत गेली 4 वर्ष झाली आता शिका लागली. ज्या वेळेला मी एक सरांना आता फाईल पाठवली, त्यामध्ये लिहिलं इक्वल ऑपॉर्च्युनिटी पॉलिसी, त्यामध्ये वर्क प्लेस आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सांगितलं की आमच्यासाठी वेगळ्या कमिटीज पाहिजे पॉश सारख्या. अजून माझ्या विद्यापीठात झाली नाही. मला ऍडमिशन दिलं नव्हतं राव, भांडून घेतली. म्हणजे हा फक्त दोष माझ्या कम्युनिटीचा नाही आहे, ती जी पेट्रियार्टिकल आणि हायरार्की सोसायटीत आपली मेंटॅलिटी झाली ना की कुणालाही पुढे जाऊ द्यायचं नाही, मी पण जाणार नाही, त्यांना पण जाऊ देणार नाही, ते कुठंतरी आमच्यात पण असेल कदाचित. त्याच्यामुळे हा मिसकम्युनिकेशन, कम्युनिकेशनचा गॅप, त्यानंतर कुठं मी पण कमी पडली, मी चुकली आहे, मी मान्य करते मी चुकली पण असेल की मी सगळ्यांना सोबत घेऊन जात नाही, मी कुणाला विचारत नाही किंवा मी कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही, कदाचित माझा पण तो असेल. तर शिकणाऱ्याच्या बोलण्यातनं जर समोरच्याला वाटत असेल की तो ॲटिट्यूड दाखवता, तर तो माझा प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट, कुठंतरी मला वाटतं की एकटी व्यक्ती जर करत असेल, 10 जण एकत्र आलो तर आपण मच बेटर करू शकतो. आणि ह्या फ्लोमध्ये आणण्यासाठीच मी प्रत्येकाला आलेले आहे. त्यात काय माझा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, काय मी 1 रुपये कुठं अजून कमवलेला नाही आहे. या सगळ्यात भांडून आम्हाला गेल्या वर्षी निधी दिला नाही, ह्या वर्षी तर द्या. आता आणि मी 10 तारखेला मंत्रालयात चालले, कमी यावं, आम्ही कोणाला काय अडवलेलं तर नाही आहे. त्याच्यामुळं लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्यातलं आपण कोणाला तर मोठं केल्याशिवाय आपण काय मोठं होणार नाही. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन गॅप जर तुम्ही बघायला गेला की मी एक्सपेक्ट करत नाही की प्रत्येकानं त्या लेवलचंच बोललं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे, कारण त्यासाठीच एक लीडर म्हणून व्यक्ती असतो सगळ्यांच्यात. तर जे 4 जणांना जमणार नाही ते मला जमते म्हटलं, मी त्यांच्यासोबत असणारच ना. तर हे कुठंतरी एक रिप्रेझेंटेशन 19-20 प्रत्येकाच्यात असणार आहे. आणि ॲज अ कम्युनिटी म्हणून आम्ही सगळे कायमी एकत्र आहोत राहणार. आणि ज्या वेळेला हे प्रत्येकांना माहित आहे की आमच्यावर ज्यावेळेला काय संकट येतं आम्ही एकत्र येऊन जातो. ते इंटरनल डिस्प्यूट घरापासूनच असतात, आईचं बाला पटत नाही, बाचं पोरग्याला पटत नाही, तर ऑब्व्हियसली वी आर कम्युनिटी. सो असेल आमच्यात पण.